मुख्यमंत्री योजना दूत याबद्दलच्या रजिस्ट्रेशन बद्दलचा व्हिडिओ ऑलरेडी आपण अपलोड केला होता। परंतु आता जी काय याची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल किंवा आपल्या भागासाठी आपला अर्ज दाखल करणे असेल याबद्दलची माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेतोय। आता पंचायत समिती लेवलला जे काय आपल्या पंचायत समिती लेवल असतील त्या लेवलला आपल्या लोकसंख्येनुसार किंवा आपल्या ग्रामपंचायतनुसार एक एक पद निवडलं जाणार। आता याची निवड प्रक्रिया किंवा याचे अर्ज याचे कागदपत्र कोणाकडे द्यायचे, कशी पद्धत घ्यायची यासाठी या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेतोय। आता बऱ्याचशा पंचायत समितीकडून यासाठी काही कालावधी देण्यात आला, कशी प्रोसेस करायची याबद्दलचं जाहीर प्रकटनही देण्यात आलं। मग ते जाहीर प्रकटन नेमकं काय आहे, यामध्ये काय इंट्रोडक्शन दिल्यात, काय सूचना दिल्यात, या सूचनेचं कसं पालन करायचं याबद्दलची चर्चा व्हिडिओमध्ये आपण करतोय। तर चला विलंब न करता मी तुम्हाला डायरेक्ट ते जाहीर प्रकटन त्यासोबतच समजून सांगण्याचा प्रयत्न करतो की आपल्याला कोणते कागदपत्र आणि काय काय देणं आवश्यक आहे। तर चला दाखवतो मी तुम्हाला डायरेक्ट।